कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ बोल जानू, मॅड कुठे आहेस तू? मी हॉस्टेलवरच आहे। मग मागे गाड्यांचा आवाज काय येतोय? कुठे चाललायस का? नाही अगं, हॉस्टेलवरच आहे। बोल ना। विश्वा, मी फायनली घरातल्यांना सांगितलंय की मी लग्न करायला तयार आहे आणि आणि घरचे सगळे खूप खुश आहेत। विश्वा, थँक्यू 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 सो मच। हे सगळं काही तुझ्यामुळे झालं। तू जर मला समजावलं नसतंस ना लग्नाचा डिसिजन घेण्यासाठी, तर कदाचित मी हे करू शकले नसते। आणि तुला माहिती आहे, उद्याच माझा साखरपुडा आहे। मी काय म्हणते, तू प्लीज आता ये ना इथे। मला ना खूप टेन्शन आलंय, मला काहीच कळत नाहीये। तू जर इथे माझ्यासोबत असलास ना तर मला जरा बरं वाटेल। प्लीज ये ना। विश्वा बोल ना, तू येतोयस ना? येतो मी जानू, येतो। काय झालं विश्वा, तुझा आवाज का असा येतोय? तुला बरं वाटत नाहीये का? नाही ग, मी ओके। हे बघ विश्वा, मी ना तुला चांगलंच ओळखते। प्लीज सांग, काय झालंय नक्की? तसं काही नाहीये ग। कसं आहे ना, मला एक कळलंय, एखादी गोष्ट आपली नसेल ना तर ती आपल्याला कधीच मिळू शकत नाही। आणि जरी आपल्याला कळलं की ते आपल्या हातून निघून जाते, आपण काही करू शकत नाही। एनिवे, जाऊ दे, तुला साखरपुड्याची तयारी करायची असेल ना, जा। ऐक ना, मला आईचा फोन येतोय, मी नंतर बोलतो। जानवी, हो, आले आई। कोण लागते आनंदी तुझी? तू काय स्वतःला तिची आई समजते? आणि उगाच आनंदीचा यूज करून आमची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न करू नकोस हं? जानू, आज काय झालं माहितीये? आई, काय ग, काय झालं? अशी का बसलीस तू? नाही, काही नाही। ताई, मी लग्नाला होकार दिलाय ते तुला नाही आवडलंय का ग? जानू, असं का विचारतेस तू? माझं लग्न मोडलं आणि आता तुझं लग्न होत आहे म्हणून तुला असं वाटतंय? नाही ताई, तसं नाही। तसंच आहे, हो ना? अगं जानू, माझं लग्न नाही झालं म्हणून काय झालं? माझ्या नशिबात जे होतं ते झालं, पण आता तुझं लग्न होत आहे, तुझं लग्न होणार, तू छान सेटल होशील म्हणून आई बाबा किती खुश होतील। अगं, आणि तुझ्या लग्नाने आपल्या घरातलं सगळं वातावरणच बदलतंय। जानू, तुझं लग्न होणार आहे म्हणून मी खूप खुश आहे, मला खूप आनंद झालाय। आणि अगं, तुझं सगळं कायम चांगलं व्हावं असंच वाटतं मला। ताई, ताई थँक्यू।
आप्पा, एक आनंदाची बातमी आहे. आपलं खंडोबाचं मंदिर आहे ना, त्या पुजाऱ्याचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला महाआरतीला बोलवलंय. अहो जेवण तयार आहे, पानं वाढू? हा, आलोच. विश्वा, अरे असं अचानक कसं काय आलास? काय नाही, तुम्हाला भेटावं असं वाटलं. विश्वा, काय रे, काय झालं? तुझा चेहरा असा का झालाय? नाही, काही प्रॉब्लेम झालाय का? अरे बोल ना, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही बाबा, काही नाही. बरं चल मग फ्रेश हो, मी जेवायला वाढते. हा नाही, नको आहे. वाटेत खाऊन आलोय. खूप थकलोय. जाऊन पडतो. अरे पण विश्वा, मी पाहते. विश्वा, 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 काय झालंय बोल ना. हे बघ, याआधी तुला असं कधीच पाहिलं नाही. विश्वा बाळा बोल ना. बाळा तू बोलला नाहीस तर कसं कळेल मला. बोल ना विश्वा, काय झालं? विश्वा, 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 ए बाळा दार उघड ना. विश्वा, विश्वा, हे बाळा दार उघडणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.